याच्यामध्ये आता काय करायचं, प्रत्येक वेळेस आपल्याला इथं शून्य वाढवत जायचं. म्हणजे जर रूपांतर सांगितलं आपल्याला एक डेका बरोबर किती मीटर, तर काय करायचं इथं आपण एक शून्य फक्त वाढवायचं. काय करायचं, एक शून्य वाढवायचं. जर डेसिमीटर सांगितले एक डेकामीटर बरोबर किती डेसिमीटर, तर काय करणार इथं पुन्हा किती वेळ करत आहे, तर 2 नंबरच्या किती शून्य वाढवणार इथं आपण 2 शून्य वाढवणार, बरोबर. 1 आणि इथं 2 म्हणजे काय झालं इथं 100. हे हा त्यासाठी काय करायचंय, हा तक्ता जो काय करायचा आहे आपल्याला पाठ करायचंय पूर्णपणे. ह्याच्यातलं कुठलं हे जे ज्या क्रमानं दिलंय त्याच क्रमानं आपल्याला पाहिजे. मिली, सेंटी, डेसी, त्यानंतर इथं काय घ्यायचा लिटर, मीटर, ग्रॅम, त्यानंतर डेका, हेक्टर आणि किलो या प्रमाणे घ्यायचं, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, याच्यातलं पुढचं बघू आता. याच्यामध्ये काय सांगितलंय, आता वेळ मोजण्यासाठी आपण काय काय बघितलं इथं. इथं काय काय बघितलं आपण, इथं काय होणार आहे, लिटरनं काय मोजणार आहे आपण, तर द्रव काय असेल तर मीटरनं काय होणार आहे इथं अंतरण, ग्रॅमनं काय असेल तर वजन काय असेल ते मोजणार आहे आपण. ठीक आहे, आता बाकीची काय परिमाण आहेत आपण ते बघून घेऊ. आता बाकीच्या परिमाणामध्ये कुठलं कुठलं, तर वेळेच्या बाबतीत कुठला आहे ते बघू आपण. मग वेळ मोजण्यासाठी कुठल्या कुठल्या परिमाणाचा वापर करतो आपण, सेकंद असेल, मिनिट असेल, तास असेल. ठीक आहे, मग ह्यासाठी काय करायचं, तर हे पण आपल्याला माहित पाहिजे. ह्याचं जरी रूपांतर आपल्याला विचारलं तसं पण, तर मग ते पण आपल्याला काय पाहिजे माहित पाहिजे. मग ते कसं आता करणार, तर आपल्याला हे आपल्याला ज्या बेसिक गोष्टी ती सगळ्या माहित पाहिजे. काय येतं 60 सेकंद बरोबर काय होतं त्याचा, 60 सेकंदाचा काय होतं, ज्यावेळेस 60 सेकंद पूर्ण होतात त्यावेळेस काय होतोय 1 मिनिट पूर्ण होतो. इथं 60 मिनिटं झाल्यानंतर काय होतोय 1 तास होतोय. आणि काय होतंय ज्यावेळेस 24 तास होतात त्यावेळेस काय होतंय पूर्ण दिवस होतोय. ठीक आहे, मग हे परिमाण आपल्याला आपल्या नेहमी जे वापरातले हे आपल्याला माहितीच पाहिजे. त्याच्यानंतर दुसरे अजून काही परिमाण आहेत, काय सांगता येईल 1 तास बरोबर, जर 1 तासाचं काय सांगितलं आपल्याला, 1 तासाचं काय करायचंय बरोबर किती सेकंद, असं जरी आपल्याला विचारलं 1 तासाचं किती सेकंद होते, मग कसं करणार इथं, तर कसं होतं 1 तास बरोबर काय होतं 60 मिनिट. आणि 60 मिनिटाचं काय करायचं आपल्याला इथं सेकंदात करायचं. मग 60 मिनिटाचं सेकंदात कसं करतोय आपण, गुणिले काय होतं 60. मग इथं कसं म्हणता येईल 1 तास बरोबर 6 6 36 आणि 0 म्हणजे किती झाले, 1 तास बरोबर किती झाले 3600 सेकंद झाले. मग या पद्धतीने कुठलं जरी आपल्याला विचारलं तर तासाचं सेकंद विचारू द्या, तासाचं काय असेल इथं मिनिटात रूपांतर असेल, कुठलं जरी असलं काय प्रकारे काय करता आलं आपल्याला त्याला मोजमाप करता आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं आता हे अंतराचं बघितलं, पण आता ह्याच्यातली काय परिमाण अजून मग ते पण बघून घेऊ आपण. ते कुठं बघितलं होतं आपण, इथं बघितलं की अंतराचं काय बघितलं होतं, जर मीटर असेल तर काय होते इथं, तर मीटरच्या बाबतीत बघू अजून एकदा. काय सांगितलं इथं, समजा जर आपल्याला सांगितलं 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर, मग काय होणार आहे आता मीटर सेंटीमीटर जागा लागायची कुठे आहे, मीटर कुठलं आपलं इथं आहे आणि ते कुठल्या साईडला उजव्या. मग ज्यावेळेस आपण काय सांगितलं की ज्यावेळेस आपण उजव्या साईडला जातोय त्यावेळेस काय करायचं, प्रत्येक वेळेस काय करायचं शून्य वाढवत जायचं. इथं आपल्याला डेसिमीटर विचारलंय का, तर नाही विचारलेलं. काय विचारलं आपल्याला सेंटीमीटर विचारलं. मग सेंटीमीटर विचारल्यानंतर किती होणार आहे, इथं काय होणार आहे, इथं 1 शून्य येतील, इथं किती शून्य येतील 2 शून्य येतील, बरोबर. मग हे लक्षात ठेवायचं 1 मीटर बरोबर किती झाले इथं 100 सेंटीमीटर झाले. मग याच पद्धतीनं जे काय असतील आपल्याला विचारलेलं असं, समजा 1 विचारलं, इथं काय विचारलं, जर 5 विचारलं असेल मग 5 विचारलं तर काय करणार इथं, इथं काय होणार आपल्याला 50 आणि इथं किती येणार आहेत 500 येणार. या प्रकारे करायचं. आता पुढचं इथलं घेतलं मीटर झाले बरोबर, सेंटीमीटर झाले, त्याच्यानंतर पुढचं आता किलोचं पण बघितलं आपण. किलो मध्ये काय सांगितलेलं 1 किलो बरोबर किती येत आहे 1000 ग्रॅम. त्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर पुढचे परिमाण काय आहेत वजनामध्ये, आपण धान्य मोजताना कशात मोजतोय क्विंटल मध्ये मोजतो. मग क्विंटल जर 1 क्विंटल आपल्याला जर मागितलं तर 1 क्विंटल म्हणजे किती देणार आहे आपल्याला, तर लक्षात ठेवायचं किती येतं इथं 1 क्विंटल बरोबर किती येत आहे 100 किलोग्राम येते. म्हणजे ज्यावेळेस 100 किलोग्राम होईल त्यावेळेस काय होतं आपला 1 क्विंटल होईल. ठीक आहे, कुठलं जर धान्य मोजताना कशात मोजलं जातं तर क्विंटल मध्ये मोजलं जातं, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्याला हे माहित पाहिजे की 1 क्विंटल जर आपण मागत असलो दुकानदाराला त्याने किती दिलं पाहिजे आपल्याला, तर 100 किलो दिलं. 2 पाहिजे तर किती 200 झालं 200 किलोग्राम.
मग या पद्धतीनं ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय असतंय, त्यानंतर पुढचं परिमाण वजनामध्येच काय येते तर टन येते. मग टन म्हणजे काय असतं तर टन बरोबर किती येते 10 क्विंटल किंवा 1000 किलो. आता हे काय मोजलं जातं ज्यावेळेस जास्त वजनाच्या वस्तू असते. जास्त वजनाच्या वस्तू असेल म्हणजे जर समजा जर शेतकऱ्याच्या बाबतीत तर ऊस असेल किंवा दुसरं जे कुठले आपण बघतो की माल वाहतुकीच्या बाबतीत ट्रक वगैरे असतात, तर मग ते कशात मोजलं जातं क्विंटल किंवा किलोत मोजलं जातं का तर नाही, ते कशात मोजलं जातं टनामध्ये मोजलं जातं. मग हे कसं होतं 1 टन बरोबर 1000 किलोग्राम येतो किंवा 10 क्विंटल. हे दोन्ही लक्षात ठेवायचं आपल्याला. जर आपल्याला कधी विचारलं की ह्याच्या रूपांतर करायचं येतं आपल्याला तर ह्या दोन गोष्टी आपल्याला काय काय माहित पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मोजमाप करताना अजून एक विचारलं जातं आपल्याला, काय विचारलं जातं की डझन म्हणजे किती. ठीक आहे. मग डझन म्हणजे काय येत आहे किती वस्तू असतात डझनामध्ये 12 वस्तू आपल्याला माहिती आहे. तर 1 डझन बरोबर किती येतात 12 वस्तू. ज्यावेळेस आपण 12 वस्तूचा संच असेल त्याला काय म्हणलं जातं डझन. ठीक आहे. मग डझनंतर अजून कुठली गोष्ट याच्यामध्ये मोजमापाला येते तर ग्रोस. मग ग्रोस काय असतो तर लक्षात ठेवायचं ग्रोस म्हणजे 12 डझन. म्हणजे इथं बघा आता 1 डझन बरोबर किती वस्तू येतील 12 वस्तू. किती आलं इथं 12 वस्तू. 12 डझनाचा एक ग्रोस. मग 12 डझनाचा एक ग्रोस म्हणजे काय होणार आहे इथं 12 वस्तू बरोबर. मग 12 डझनाचा एक ग्रोस म्हणजे 12 डझन म्हणजे 12 गुणिले 12 144. म्हणजे जर एक ग्रोस जर आपल्याला म्हणायचं असेल तर किती वस्तूंचा समूह आहे तिथं किंवा किती वस्तू असतील त्या गटामध्ये तर 144 असतील. किती असतील इथं 144. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आता कागदांच्या बाबतीत कागदाच्या बाबतीत काय म्हणलं जातं तर कागदामध्ये परिमाण कुठलं कुठलं येते तिथं 24 कागदांचा काय एक दस्ता. मग 24 कागदांचा एक दस्ता येतोय. जर म्हणजे ज्यावेळेस 24 कागद असतील त्यावेळेस काय म्हणलं जातं एक दस्ता असं म्हणलं जातं. मग आता इथं बघा 20 दस्त्यांची एक रिंग होती. 20 दस्त्यांची एक रिंग मध्ये आता एक दस्ता पुन्हा एकदा इथं मांडू आपण एक दस्ता बरोबर किती आला इथं 24 कागद. एक दस्ता बरोबर 24 कागद. आता मी सांगितलं काय 20 दस्त्याची एक रिंग म्हणजे 20 दस्ते गुणिले आता एक कितीच आहे 24 कागदांचा. मग गुणिले किती करणार आपण इथं 24. मग किती होणार आहे इथं 24 दुने 48. म्हणजे जर आपल्याला एक रिंग तयार करायची असेल तर किती कागद येणार तिथं 480 कागद येणार. ठीक आहे. मग हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की काय काय सांगितलं याच्यामध्ये 1 किलोग्रामचे किती होणार आहे तिथं 1000 ग्रॅम होतात. जर 100 किलोग्राम आपण घेत असेल तर त्याचा काय बनतोय 1 क्विंटल बनतोय. ज्यावेळेस आपण 10 क्विंटल घेऊ 10 क्विंटल नंतर किती होणार आहे 1 टन होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतंय डझन बघितला आपण. त्याच्यानंतर काय बघितलं ग्रोस दस्ता आणि शेवटी काय बघितलं रिंग बघितलं. मग हे आपल्याला माहित पाहिजे प्रत्येक वेळेस की परिमाण त्याचं काय काय होतंय ते. पुढे बघू आता त्याच्यानंतर. आता ही अजून बाकीची काय परिमाण आहे ती बाकीचं तर कुठलं कुठली परिमाण आहे त्याच्यामध्ये काय काय इथं सगळ्या परिमाणामध्ये काय काय आलं इथं. आता पैशाच्या बाबतीत असेल इथनं बघू आपण. आता पैशाच्या बाबतीत काय पैसे ज्यावेळेस 1 रुपये जर पैशात रूपांतर करायचं म्हणलं तर किती होते त्याचे 1 रुपया बरोबर किती येत इथं 100 पैसे. किती येणार इथं 100 पैसे. त्याच्यानंतर पुढचं ज्यावेळेस शेकडा म्हणतो शेकडा म्हणजे किती तर शेकडा म्हणजे पण किती तर 100. कुठल्या तरी गोष्ट आपण शेकडा म्हणत होतो 1 शेकडा. कोण काय म्हणलं आपण 1 शेकडा. 1 शेकडा म्हणजे त्यावेळेस काय असतंय आता कुठल्या गोष्टी सांगितली की शेकडा कसा तर मग शेकडा म्हणजे काय तर त्या किती वस्तू असतील इथं तर 100 वस्तू असतील किंवा 100 नगा असतील. मग 100 नगांची किंमत ती सांगितलेली असते त्यावेळेस ते काय होतं 1 शेकडा असं होतं. ठीक आहे.
काय काय बघितलं आपण? पैसे बघितलं, वस्तू काय बघितलं, एक शेकडा बघितला, ग्रोस आपण बघितलं होतं की 12 डझन बरोबर एक ग्रोस म्हणजे किती निघे तिथे 144 नग किंवा 144 वस्तू बघितल्या आपण. ठीक आहे, हे आपण बघितलं. त्याच्यानंतर काय बघितलं? वस्तू 1 डझन बरोबर 12 वस्तू हे पण बघितलं आपण. 20 दस्ते बरोबर एक रिम किती बघितलं आपण? 24 गुणिले 20 बरोबर किती आलं तिथं? 480. 480 ज्यावेळेस कागद येतील त्यावेळेस काय तयार होणार तिथं? आपली एक रिम तयार होणार आहे. मग रिम तयार होती विचारलं जातं की रिम तयार होण्यासाठी किती वस्तू किंवा किती कागद लागतील? मग किती कागद लागतील त्यासाठी? तर त्यासाठी आपल्याला किती कागद लागणार आहेत? 480 कागद लागतील. मग या प्रकारचे जर कुठलं उदाहरण आली तर आपल्याला सोडवता आलं पाहिजे, हे कळलं पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं की रिम रिम ह्याच्यामध्ये काय केलंय? काही कागद वापरले, बरोबर. मग काही कागद वापरले तर किती वापरले त्यातले, मग किती शिल्लक राहतात त्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? तर एका रिम मध्ये किती असेल हे पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे, तर आपण बाकीच्या गोष्टी किंवा बाकीचं जे उदाहरण आहे ते सोडवू शकतो. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, एकदा असता पण झालं आपलं. त्याच्यानंतर किलोग्राम बघितलं, ग्रॅम बघितलं, तास बघितला आपण, मिनिट, सेकंद, मिलीमीटर. ठीक आहे, हे पण बघितलं. ह्या गोष्टी आपण सगळ्या बघितल्या. तर मग हे जी सगळी परिमाण आहे ते आपल्याला तोंडपाठ पाहिजे. त्यावेळेस आपण याच्यावर ज्यावेळेस परिमाणावर कुठलं जरी उदाहरण आलं आपल्याला, ज्यावेळेस रूपांतर असेल किंवा एखादी गोष्ट दिली किंवा वजा केली, तर मग हे उदाहरण जर आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला काय माहित पाहिजे? सगळी परिमाण आपल्याला माहित पाहिजे, तर आपण सोडवू शकतो. ठीक आहे, आता मग त्यासाठी लक्षात ठेवायचं कुठल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवणार आपण? तर या हा सगळ्या परिमाणाचा हा चार्ट सगळा लक्षात ठेवायचा आहे. आणि आधीचा जो झाला आपला याच्यामध्ये हा क्रम विसरायचा नाही. पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं की हा क्रम कसा आहे लक्षात ठेवायचं. तर इथं जर ह्या साईडनं बघितलं आपण, ज्यावेळेस उजव्या साईडनं मांडताना जातोय, पहिल्यांदा काय येणार आहे? मिली, सेंटी, डेसी, त्यानंतर मीटर, लिटर, ग्रॅम, त्यानंतर डेका, हेक्टो आणि किलो. हा क्रम लक्षात ठेवायचा. ठीक आहे, आता पुढचं बघू आपण. आता पुढं एकचल समीकरणे. आता एकचल समीकरणे म्हणजे काय? तर नावामध्येच काय सांगितलेलं आहे? एकचल समीकरणे म्हणजे काय? त्याच्यामध्ये किती चल असणार? एकच चल असणार आहे, लक्षात ठेवायचं. मग कसं आता उदाहरण सोडवायचं? तर कशा प्रकारे उदाहरण असेल? एकचल अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपल्याला उदाहरण दिलं जातं, याच्यामध्ये आता चल कशाला म्हणायचं ते पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. चल आणि संख्या हे दोन प्रकारे मध्ये असतात. तर संख्या म्हणजे काय? ज्यावेळेस आपली ही संख्या असेल त्याला काय म्हणायचं? ती संख्याच असते. आणि चल म्हणजे काय? जर कुठला अल्फाबेटिकली आपल्या जर उदाहरणामध्ये दिले असेल, फक्त काय इथं काय एक्स आहे, पण हे जरी असं दिलेलं असेल 2x, तर हे काय होणार आहे? आपलं चल असणार आहे, लक्षात ठेवायचं. आणि ज्यावेळेस आपण उदाहरण या प्रकारे सोडवतो एक चल उदाहरणामध्ये, लक्षात ठेवायचं की चल आणि संख्या याच्यामध्ये संख्यामध्येच क्रिया होईल. जी बेरीज वजाबाकीच काय होईल? संख्याचीच क्रिया होईल. तिथं आपण काय करू शकतो? गुणाकार आणि भागाकार करू शकतो. पण इथं ज्यावेळेस बेरीज वजाबाकी करायची फक्त कोणाकोणाची करायची? संख्या आणि चल यांचीच होईल. मग इथं कसं होईल? तर या प्रकारे समजा आपल्याला सांगितलं तर x ची किंमत किती, तर काय सांगितलं? x बरोबर किती. अशा प्रकारे जर विचारलं तर मग कसं होईल? इथं 2x बरोबर, आता इथं माहिती आहे आपल्याला, हे शिकलो आपण की ज्यावेळेस जर बरोबर चिन्हाच्या डावीकडे जर चिन्ह असेल तर तिकडे काय होतंय? जर प्लस असेल तर मायनस होतं, गुणिले असेल तर भागिले होतं, किंवा भागिले असेल तर गुणिले होईल, वजा असेल तर अधिक होईल. या गोष्टी आपल्याला झाल्या. मग इथं कसं होईल? 8 हे इकडं अधिक आहे, ते काय होईल? इकडं वजा होईल. मग कसं झालं? इथं 2x बरोबर 3 आणि x बरोबर काय होईल? हा इकडं गुणिले येते, काय होईल? इकडं भागिले होईल. मग 3/2. मग x बरोबर काय येईल? एक तर 3/2 येईल किंवा काय येईल? 1.5. या दोन्हीतला जे पर्यायामध्ये उत्तर असेल ते काय असेल? आपलं उत्तर असेल. ठीक आहे, या पद्धतीने सोडवायचं, लक्षात ठेवायचं. बरोबर चिन्हाचं ज्यावेळेस हे विसरायचं नाही की ज्यावेळेस संख्या आणि चल याच्यामध्ये काय होतं? ज्यावेळेस बेरीज वजाबाकी होईल त्यावेळेस काय होईल? फक्त संख्यामध्ये होईल आणि चलामध्ये होईल. आणि समजा आता गुणाकार भागाकाराच्या बाबतीत बघू. जर असं दिलेलं आहे आपल्याला 2x + 5 = 14,
या पद्धतीने उदाहरण दिलं. आता इथं काय बघितलं आपण, ज्यावेळेस संख्या आणि चल असेल त्यावेळेस बेरीज किंवा वजाबाकीची क्रिया कुठं होते, फक्त संख्यामध्ये होते किंवा चलाचलामध्ये होते. ठीक आहे. पण इथं लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण गुणाकार करतो त्यावेळेस मात्र आपण संख्येनं किंवा चलानं काय करू शकतो, संख्येला गुणू शकतो. म्हणजे कसं येतं, यांना पहिल्याला गुणायला लागेल 2x अधिक 10 बरोबर 14. काय केलं आपण पहिल्यांदा, ह्या 2 ने x ला गुणलं आणि 2 ला कुणाला गुणलं तर 5 ला गुणलं, हे लक्षात ठेवायचं. मग 5 ला गुणल्यानंतर काय झालं, तर हा कंस आपण सोडवला. आता पुढची क्रिया करायची. मग याप्रमाणे आता इथं ज्याप्रमाणे केलं आपण त्याचप्रमाणे इथं करणार आपण. 2x बरोबर 14, हे इकडे प्लस आहे, पुन्हा इकडे काय मायनस होणार आहे. 2x बरोबर 4, x बरोबर 4 भागिले 2, इकडे भागिले, इकडे गुणिले इकडे भागिले होणार आहे 2. हे आपलं उत्तर, बे के बे बेदुनी 4. या पद्धतीने काय करायचंय आपल्याला सोडवायचे उदाहरण. आता बाकीचे बघू. आता याच्यामध्ये एक चल समीकरणामध्ये उदाहरण ते सोडवत आलीच पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याच्यामध्ये, दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची याच्यामध्ये, ज्यावेळेस आपल्याला कुठलं शाब्दिक उदाहरण दिलेलं, या प्रकारचं शाब्दिक उदाहरण दिलेलं असेल तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, समीकरण तयार करता आलं पाहिजे. समीकरण तयार करता आल्यानंतर या पद्धतीने आपण सोडवायचं. पण त्याच्या आधी काय झालं पाहिजे, आपल्याला समीकरण तयार करता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला उदाहरण व्यवस्थित वाचायचंय. काय सांगितलं, एका संख्येच्या 4 पटीमधून. आता एका संख्येच्या म्हणजे कुठली संख्या दिली का आपल्याला संख्या, लक्षात ठेवायचं कुठली आपल्याला संख्या दिलेली असेल तर मग काय घ्यायची संख्या, एक संख्या म्हणायची. ती संख्या काय करायची, इथं घ्यायचं, ती संख्या बरोबर, ती संख्या बरोबर काय मानू, एक्स मानू. कारण आपल्याला संख्या माहितच नाही तर काय होणार आहे, आपण ती संख्या मानणार आहे कुठली तरी. त्याच्यानंतर काय होईल, मग काय सांगितलं 4 पटीमधून. 4 पट, मग आता पट कशी करतो लक्षात ठेवायचं. पट म्हणजे काय करतो, 2 ची समजा 4 पट सांगितलं, काय केलं आपण, गुणिले 4, किती उत्तर आलं आपलं, 8 आलं. मग इथं आपण ही संख्या मानली, ह्याला पण काय करायचं, सेम तसंच करायचं. मग कसं होणार इथं, x गुणिले 4 म्हणजे किती आलं आपलं 4x, हे आपल्याला ती संख्या मिळाली. मग कसं झालं इथं 4x. आता पुढं 4 पटीमधून काय करायचं, 12 कमी करून 12 वजा केली आणि काय करायचंय 8 न भागायचं. उत्तर आपलं काय येणार आहे, 4 आहे. हे सोडवायचं. हा इथं भागिले, इथं काय होणार, इकडं इकडं गुणिले होईल. इथं सोडवू आपण. 4x वजा 12 बरोबर काय आले, 4 8 32. काय केले बघा, इथं काय होते, भागिले ते गुणिले झाले. इथं पुन्हा मांडून घेऊ आपण. 8 गुणिले 4, 4x वजा 12 बरोबर 32. हा इकडं मायनस आहे, प्लस होईल इकडं. 4x बरोबर 32 प्लस 12. मग काय झालं इथं, 4x बरोबर काय होणार, इथं 44 बेरीज झाली. मग आता इथं पुन्हा x बरोबर काय येणार आहे, 44 भागिले 4. काय उत्तर मिळालं, x बरोबर 8. हे पर्याय नंबर 1 हे उत्तर आहे. ठीक आहे. मग या पद्धतीने करायचं, लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा आपल्याला समीकरण तयार करता आलं पाहिजे, जे सांगितले त्याप्रमाणे. इथं समीकरण तयार करणं खूप महत्त्वाचं. ठीक आहे. त्यानंतर बाकी गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. त्याच्यामध्येच पुढचं उदाहरण आता, एका संख्येची 5 पट व 3 पट यातले फरक किती, 296. मग काय सांगितलं, पट ज्यावेळेस असेल त्याला काय करायचं, गुणिले. पण ती संख्या माहिती का आपल्याला, पुन्हा एकदा तसं झालं, संख्या माहिती का आपल्याला, नाही माहिती. मग संख्या जर माहित नाही आपल्याला तर कुठली संख्या घेणार आहे, ती संख्या बरोबर x मानू. x मानल्यानंतर 5 पट किती होणार आहे, 5x, आणि 3 पट किती होणार आहे, 3x होणार आहे. किती होणार आहे, 3x. याच्यातील फरक, फरक म्हणजे काय असतंय, तर वजाबाकी असते. लक्षात ठेवायचे, फरक म्हणजे काय असते, वजाबाकी असते. म्हणून वजाबाकी बरोबर किती मिळते इथं, 296. ठीक आहे. मग काय हे सोडवायचं, मग आपल्याला 2x बरोबर 296, x बरोबर 296 भागिले 2. मग x बरोबर काय मिळालं, बे के बे, बरोबर. इथंच भाग लावायचा.
किती लागला, बे के बे, पुन्हा बेचोक 8, शिल्लक राहिले 1, बे 8 16. एक्स बरोबर किती मिळाले इथं आपल्याला, 148. मग ती संख्या काय मिळाली आपल्याला, 148 ही संख्या मिळाली इथं. मग 148 उत्तर झालं. इथं पर्यायामध्ये आपल्याला काय 148 आहे. पण आपल्याला लक्षात ठेवायचं, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. याच्यामध्ये काय सांगितलंय, ती संख्याने विचार, त्या संख्येची काय पाहिजे आपल्याला, निमपट पाहिजे. मग निमपट पाहिजे तर काय करतो, निमपट म्हणजे काय असतंय, भागिले 2. मग किती मिळाले इथं, बे 7 14 आणि बेचोक 8, म्हणजे किती उत्तर येणार आपलं, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, या पद्धतीने करायचं. त्याच्यानंतर पुढचा 9 पट आणि 5 पट यातील फरक किती, 96 आहे. तर ती संख्या कोणती, इथं पण त्या पद्धतीनेच करायचंय. मग आता काय विचारलं इथं, पुन्हा आपण काय करायचंय, एक्स मानायची संख्या ती 9x प्लस फरक विचारला आपला 5x बरोबर किती आहे, 96 आहे. मग ह्याच्यातला फरक इथं पण, मग 4x बरोबर 96. मग x बरोबर 96 भागिले 4, x बरोबर किती मिळालं आपल्याला, किती येणार इथं, 4 दुणे 8 आणि 4 चौक 16, 24 चौक 96 आपल्याला मिळालं. मग काय विचारलं आपल्याला, ती संख्या विचारली आपल्याला, तर काय उत्तर येणार तिथं आपलं 24 येणार. लक्षात ठेवायचं, इथं काय पर्यायामध्ये आपल्याला पाहिजे 24, हे आपलं उत्तर. मग हे आपल्याला कळलं पाहिजे की काय कुठल्या प्रकारे आपल्याला उत्तर काढायचं ते. त्याच्यानंतर आता पुढचं आपण काय बघितलं, आता एक चल समीकरण बघितलं. तर एक चल समीकरण झालं, त्यानंतर दोन चल समीकरण. दोन चल समीकरण काय असते, तर त्याच्यामध्ये काय असते, दोन चल असतात. मग असे बघितलं आपण, फक्त इथं काय होतं, एक्स होतं. इथं काय आहे बघा आता, एक्स आणि वाय. मग हे कसे सोडवायचे आपल्याला, तर काय सांगितलं इथं, ज्यावेळेस आपल्याला हे समीकरण दिलं असेल तर काय विचारलं आपल्याला, एक्स व वाय चे मूल्य काय असेल, एक्स व वाय चे मूल्य काय असेल ते काढायचं. मग कसं होईल इथं, मांडताना कसं मांडणार, एक्स अधिक वाय बरोबर 10 आणि एक्स वजा वाय बरोबर काय येतं 2. मग इथं आपल्याला काय करायचं, लक्षात ठेवायचं, या पद्धतीने मांडून घ्यायचं. काय करायचं इथं, या पद्धतीने मांडून घ्यायचं. त्याच्यानंतर आता इथं बघितलं, ह्याला चिन्ह कुठलं आहे, कुठलं नाही जातं, धन चिन्ह आहे. याला कुठलं धन, इथं धन इथं ऋण आणि इथं दोन्हीकडे धन. मग ज्यावेळेस एक धन एक धन ऋण चिन्ह असेल त्यावेळेस काय करायचं, दोन्हीची बेरीज करायची. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस एक प्लस एक मायनस असेल त्यावेळेस काय होतं, ह्या प्लसला हे मायनस जातं. म्हणजे इथं काय होणार, ह्या वायला हे वाय जाणार आहे. मग इथं यांची बेरीज करायची, किती आली, 2x बरोबर यांची बेरीज आता 10 2 12. x बरोबर काय मिळालं आपल्याला, 12/2. म्हणजे x ची किंमत किती मिळाली इथं, बेसक 12, 6 मिळाली. किती मिळाली आपल्याला, 6 किंमत. मग इथं आपल्याला उत्तर आपल्याला दिलं इथं पर्याय क्रमांक 3 मध्ये. तर मग हे आपल्याला माहिती आहे, x ची किंमत मिळाली. तर y ची जर काढायची जरी म्हणलं आपल्याला, तर काय करायचं, मग x च्या जागेवर काय करायचं, x ची किंमत ठेवणार इथं, x अधिक y बरोबर 10. मग कसं झालं इथं, 6 प्लस y बरोबर 10, y बरोबर 10 वजा 6, y बरोबर किती मिळालं आपल्याला, 4. या पद्धतीने हे उत्तर झालं. ठीक आहे, त्यानंतर पुढचं घेऊ. इथं पण काय विचारलं आपल्याला, समीकरण दिलेलं आहे आणि काय विचारलंय, y चे मूल्य काढायचं. मग y चे मूल्य काढायचं, इथं पण तसंच करायचं. 2x अधिक 3y बरोबर 12, x वजा y बरोबर 1. ठीक आहे, आता हे समीकरण बघा इथं. आता याच्यामध्ये मगाशी काय होतं, तर दोन्हीकडे x कसा y कसा होता आपला, समान आहे. समान आहे का, ज्यावेळेस समान नसेल तर आपल्याला काय करायला लागणार आहे, कुठलं तरी एक चल समान करायला लागेल. मग त्यासाठी काय करायला लागेल, इथं ह्या समीकरण, आता हे समीकरण 1 मिळालं आपल्याला, हे 2. मग इथं काय करणार आहे आपण, तर ह्याच्यातली कुठली तरी एक किंमत समान करून घ्यायची. मग कुठली समान करायची, समजा 3 केले तरी हरकत नाही. तर मग समीकरण 2 ला काय करायला लागेल, 3 ने गुण. मग 3 ने गुणल्यानंतर काय होईल तिथं, ह्या समीकरणात 3 न गुणायचं. मग कसं होणार आहे, ह्याला जर 3 न गुणलं तर कसं होईल, 3x वजा 3y बरोबर काय मिळणार आहे, 3 मिळणार आहे आपल्याला. हे समीकरण कुठले मिळालं आपल्याला, समीकरण नंबर 3 मिळालं. काय केलं लक्षात घ्या,
तर इथं आपल्याला काय करायचं, ह्याच्यातली दोन्हीची कुठली तरी किंमत समान करायची. काय केलं मग इथं मी काय केलं, इथं ह्या वायला काय केलं किंवा ह्या समीकरण नंबर 2 ला काय केलं आपण 3 न गुणलं आपण. ठीक आहे, त्यानंतर हे आपल्याला समीकरण 3 मिळालं. पुढे मग आता 2x अधिक 3y बरोबर 12 आणि समीकरण त्यात वजा करायचं. 3y तर मांडून घ्यायचं 3. आता हे समीकरण कुठलं आहे आपलं, हे 1 नंबर आहे आणि हे 3 नंबर घेतला आपण. हे लक्षात ठेवायचं की जर पूर्ण समीकरण आपण गुणत असलो त्याची किंमत बदलत नाही, त्याच्यामुळे इथं आपण केलं. त्याच्यानंतर इथं काय केलं, त्यांची बेरीज केली. इथं पण 5x ह्या दोन्हींची, ह्या y ला हे y गेले आणि यांची बेरीज किती आली 15. मग x बरोबर काय मिळणार आहे आपल्याला, इकडे घेऊ 5x बरोबर 15. मग x बरोबर 15/5. मग x बरोबर किती मिळाले आपल्याला 3 मिळाले. किती मिळाले तर x बरोबर 3 मिळाले. आपल्याला किंमत पाहिजे कोणाची, तर y ची पाहिजे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, y मध्ये किंमत टाकायची. तर x वजा y बरोबर 1. जी काय किंमत मिळाली तिथे टाकायची. 3 वजा y बरोबर 1. आता हा वजा y इथं असंच राहील बरोबर 1. हा प्लस 1 नाही इकडे मायनस होणार आहे बरोबर. इकडे मायनस होईल, कसा होईल वजा 3 y बरोबर वजा 2. y बरोबर किती येणार इथं 2 येईल. म्हणजे काय होईल इथं पर्याय नंबर आपलं 1 उत्तर आहे. अशा प्रकारे जर एक चल समीकरण असेल किंवा 2 चलातलं असेल तर आपल्याला ती सोडवता आलं पाहिजे, लक्षात ठेवायचं. याच्यामधलं अजून एक उदाहरण सोडवायचंच. आता इथं काय सांगितलंय, समीकरण केलं आपल्याला काय पाहिजे, x आणि y दोन्हीच्या किमती पाहिजेत. हे पण तसं सोडवणार आपण. मग इथं मांडून घ्यायचं 3x अधिक 2y बरोबर 16. x वजा y बरोबर 2. आता किमती समान आहेत त्यांच्या तर नाही. मग काय करायला, किंमत समान करायसाठी ह्याला किती गुणायचं तर 2 न गुणू. ठीक आहे, मग 2 न गुणल्यानंतर याची किंमत कसं होईल, समीकरण नंबर 3 कसं तयार होईल सांगा बरं. 2x वजा 2y बरोबर काय होणार आहे 4 होणार आहे. हे समीकरण आपल्याला 3 मिळाले इथं. मग पुढे घेऊ 3x अधिक 2y बरोबर 16. हे 1 नंबरचं. आणि 2x वजा 2y बरोबर 4. हे कुठले मिळाले 3 नंबरचं. आता इथं प्लस मायनस दोन्हीला काय करायचं समान आहे इथं. मग ह्याला हे जाईल, इथं काय होईल पुन्हा 5x बरोबर 20 आणि x बरोबर काय मिळालं आपल्याला 4. 4 कसं ते ह्या ज्यावेळेस आपण भागू 20 भागिले 5, 5 1 5 5 चौक 20 म्हणजे x ची किंमत किती मिळाली आपल्याला 4 मिळाली इथं. मग ज्यावेळेस आपण उत्तर काढताना हे पण काढू शकतो, कारण पर्यायामध्ये कुठंच दुसरीकडे काही नाही, तर x बरोबर 4 नाही. त्यामुळे हे उत्तर आपण निवडू शकतो, कारण हे दुसरा कुठल्याच पर्यायामध्ये इथं 6 इथं 5 आहे इथं 3 आहे. ठीक आहे, मग हे करू शकतो आपण. जरी y ची किंमत नाही काढली तरी आपण काय करू शकतो, उत्तर काढू शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय काय बघितलं आपण लक्षात ठेवू. तर काय काय बघितलं, पहिल्यांदा परिमाण सगळे बघितले आपण पर्यायाचं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय बघितलं इथं, तर समीकरण कशा प्रकारे करायची, एक चल समीकरण असेल 2 चलातले असेल या गोष्टी बघितल्या. तर काय करायचं, समीकरण तयार करता आलं पाहिजे व्यवस्थित. आणि परिमाणासाठी हा आपल्याला तक्ता पाठ पाहिजे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, धन्यवाद.